नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता कलावरती भयंकर चिडलेला असतो आणि घरातले सगळेच आता कलाची बाजू घेत असतात. तर ते सगळं पाहता अद्वैत म्हणत असतो, आपण सगळ्यांनी बघितलंय की स्वतः या मुलीने माझ्या आईला धक्का दिला आणि तरीसुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेताय. तरीसुद्धा तुम्हाला तिचेच संस्कार माहिती आहेत. पण मात्र सरोजला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की तिचा पाय साडीमध्ये अडकला आणि तेव्हा ती खाली पडली. पण सरोज मात्र याच्यावरती काहीही बोलत नसते आणि कलाला बोलणे बसवत असते. रजनी अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अद्वैत सत्य हे वेगळं असतं, पण मात्र ते सत्य आपण जाणून न घेता दुसऱ्याला खूप दुःख पोहोचवतो, खूप बोलतो. अरे तू जरा शांत हो आणि जरा विचार कर. कला आपल्या घरामध्ये इतके दिवस आहे, सगळ्यांबरोबर ती व्यवस्थित रुळली आहे आणि ती का असं करेल? तशातली नाहीये रे ती मुलगी. अरे ती मुलगी साधं कोणाचं मन सुद्धा नाही दुखावू शकत आणि ती कसा सरोजला धक्का देईल? रजनीचं आता हे सगळं बोलणं पाहता रोहनचे बाबा लगेच रजनीवरती चिडतात. आबा रोहनच्या बाबांकडे रागारागाने बघायला लागतात. त्याच्यामुळे ते शांतपणे रजनीला म्हणतात, अगं रजनी, तुला मी किती वेळा सांगायचं की तू तिची बाजू घेत नको जाऊस. अगं इथे आपल्या घरामध्ये उभा राहण्याची सुद्धा लायकी का तिची? एवढं काय झालंय की तू तिची बाजू घेतीयस? अद्वैतचं म्हणणं असतं की माणसामध्ये जर इगो भरलेला असेल ना, तर माणूस काहीही करू शकतो आणि एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे या खरेचा. तिचा इगो एवढा फुगलाय ना की ती समजतच नाहीये ती काय करतीये. म्हणूनच आतापर्यंत ती बोलत होती ते तिला पुरेसं नव्हतं. आज तिने डायरेक्टली माझ्या आईला धक्का मारला. आपल्या घरामध्ये आबापेक्षा, माझ्या आईपेक्षा, चांदेकर फॅमिलीच्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा ही मुलगा महत्वाची आहे. आबा सुद्धा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, अरे तुझा रागावर, आपण ना समजून घेऊयात. अद्वैतचं असं म्हणणं असतं, हिला का समजून घ्यायचंय? आबा तुम्हाला नाही कळते कदाचित, पण मात्र या मुलीबरोबर मी 24 तास असतो. त्यामुळे ही काय काय करू शकते ना हे मला चांगलंच माहितीये. ही मुलगी अतिशहाणी आहे, आतल्या गाठीची आहे आणि अहंकारी आहे, सेल्फिश आहे आणि प्रचंड मॅन्युप्युलेट मुलगी आहे. अद्वैत आता कलाला तोंडाला वाटेल ते बडबडत असतो, पण मात्र कला सुद्धा याच्यावरती एकही शब्द बोलत नसते आणि शांतपणे फक्त अद्वैतचं बोलणं ऐकत असते. अद्वैत आता म्हणत असतो, तुमचा कोणाचा विश्वास असू दे किंवा नसू दे, पण मात्र मला पूर्ण खात्री की ही गोष्ट ही मुलगी करूच शकते. कुठल्याही माणसापेक्षा माझा विश्वास माझ्या बुद्धीवरती आणि माझ्या डोळ्यावरती आबा. आबा अद्वैतला म्हणत असतात, अद्वैत हे बघ, आपण एखाद्या माणसाबद्दल पूर्वग्रह करून बसतो आणि आपण त्याला त्याच आरशातून बघतो. अरे असं अद्वैत तू करू नकोस. तर मग अद्वैत म्हणत असतो, आबा तेच तर ना, मी तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या मुलीने तुमच्या मनात तिची एक इमेज क्रिएट केली आहे. तुम्हाला फक्त तेवढंच दिसतंय, त्याची दुसरी बाजू सुद्धा आबा तुम्ही बघा ना. अद्वैत सरोजला म्हणतो, काकी हे बघ, आज मी स्वयंपाकामध्ये तुझी कुठली मदत करू? आज भाजी कोणती करू? ही मुलगी किचनमध्ये सतत तुझ्या मागे मागे करत असते. पण हे सगळं हिचं मॅन्युप्युलेशन आहे. कोणाला काहीच कळत नाहीये, पण मी सांगतोय की परवा आलेली ही मुलगी माझ्या आईला माझ्याच घरामध्ये धक्का कसं काय मारू शकते? अद्वैत आता सरोजचीच बाजू घेत म्हणत असतो, माझी आई खूप स्ट्रॉंग आहे, तिचे पाय या घरामध्ये खंबीरपणे उभे आहेत आणि या खरेला ते माहितीये. ही माझ्या आईला मेंटली हर्ट नाही करू शकली. आबा तुम्हाला माहिती आहे का, इने मला तुमच्या नावाची धमकी दिली, तुमच्यावरनं ब्लॅकमेल करते. पण मात्र आज इने जे माझ्या आईबद्दल केलं ना, ते मी सहन नाही करू शकत. आणि अद्वैत आबांची माफी मागत असतो. सगळेच आता शांतपणे आणि आश्चर्याने फक्त अद्वैतचं बोलणं ऐकत असतात. पण मात्र अद्वैतच्या बोलण्यावरती आणि खरंच कलाने सरोजला पाडलंय याच्यावरती घरातल्या निम्म्या लोकांचा विश्वास नसतो. अद्वैत आता कलाला म्हणतो, आता का गप्प बसलीयस ग? सगळ्यांसमोर ही गोष्ट मान्य कर की मी जे बोलतोय ते खरं आहे. की मला सांग की तू घाबरलीयस कारण तू एक्सप्लोज झालीयस. नशीब सगळे इथे होते, नाहीतर हिने पटवून दिलं असतं सगळ्यांना की हिने काहीही केलेलं नाहीये. उलट इने तर आईनेच तिला धक्का मारला असं सांगितलं असतं. सरोजला हे सगळं ऐकता खूप छान वाटत असतं. इकडे नैनाला सुद्धा खूप गुरुद्या होत असतात आणि नैना लगेच स्वतःशीच म्हणते, अरे वा, या कलाला ना कोणीतरी ना तिची जागा दाखवूनच द्यायला पाहिजे होती. अद्वैत खूप भारी करतोयस, तिने हे केलेलं नाहीये हे मला सुद्धा माहितीये, बट आय डोंट केअर, कारण अद्वैत जे करतोय ना ते मस्तच चाललंय. कला आता अद्वैतचा हात पकडतो आणि आबांसमोर आणत म्हणतो, सांग आता आबांना की मी कशी चांगली येते, मी कशी सगळ्यांना सांभाळून घेते, मी घरातली कशी कर्तव्य पार पाडते, सांग सगळं आबांना. इकडे आता रोहिणी सुद्धा लगेच हा सगळा घडलेला प्रकार पाहता स्वतःशीच विचार परत म्हणते, मला वाटत होतं तेवढं छोटं प्रकरण नाहीये हे. आता घरामध्ये चांगलाच तमाशा होणार आहे आणि आज काही या कलेखरेचं काही खरं नाही. अद्वैत आता कलाला म्हणतो, आजपर्यंत आमच्या या सगळ्या घराने तुझं सगळं काही ऐकून घेतलंय. तू माझा आणि माझ्या आईचा नॉनस्टॉप अपमान करत आलीयस. पण खूप झालं तुझं, कारण तू आमच्या घरात राहतेस, आम्ही तुझ्या घरात नाही राहत. कला मात्र शांत असते. ती एकही प्रश्नाचं अद्वैतला उत्तर देत नसते. मग त्याच्यामुळे अद्वैत लगेच त्याचा दुसरा अर्थ घेत कलाला म्हणतो, तू निरुत्तर आहेस का?
खरे जीच व्यक्ती निरुत्तर असते तिला आतमधून असं वाटत असतं की तिचीच चुकी म्हणून. अद्वैत आता खूप बोलला. आता कलाची बारी. कला आता म्हणू लागते, मी निरुत्तर नाहीये चांदेकर. पण मात्र जी गोष्ट मी केलेलीच नाहीये त्याबद्दल वाद घालणं ही गोष्ट चुकीचीच आहे. जेव्हा मी तुझ्यासारखी भांडतीये, तुझ्या मते मी उद्धटासारखं वागलीये बोललीये, तेव्हा सुद्धा तू माझ्यासोबत उद्धटासारखंच वागलायस. तुला हवा तेव्हा पाहिजे तसा तू माझा अपमान करशील आणि मी ते निमूटपणे सहन करेल, असं नाही होणार. आता सुद्धा तू माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करून ते स्वीकार, असं जर तुझं म्हणणं असेल ना तर ते शक्य नाहीये चांदेकर. राहिला प्रश्न घरच्यांनी माझं ऐकून घेण्याचा, तर उनपटपणे माझं ऐकून घ्या असं मी कधीही म्हणलेली नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्यावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती आरोप करताना खऱ्या खोट्याची शहानिशा करायलाच हवी. पण तुझं जे म्हणणं आहे त्याच्या तू विरुद्धच वागणार, मला त्रास देणार, मला खोटं पाडणार, हे ठरवलंच आहे तुझं. त्याच्यानंतर अद्वैत आता कलाचं हे सगळं बोलणं पाहता आबांना म्हणतो, आबा मी तुमच्यासमोर हात जोडून तुमची माफी मागतो. पण आता इथनं पुढे हे ओझं मी माझ्या खांद्यावरती नाही वाहू शकत. आजपर्यंत मी या खरेशी जे काही चांगलं वागत होतं ना ते सगळं वरवरचं होतं, मनापासून नव्हतं, ते खोटं होतं, एक नाटक होतं. अद्वैत आता लगेच आबांची माफी मागत असतो. आता अद्वैत घरातल्या सगळ्यांसमोर आणि आबांसमोर सगळं त्याचे सत्य कबूल करतो. अद्वैत आबांना म्हणत असतो, आबा तुमची तब्येत, आपल्या घरातलं बिघडलेलं वातावरण हे सगळं सोडता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मंगळागौरीच्या दिवशी तुम्ही जेव्हा डॉक्टरांशी बोलत होतात तेव्हा मी ते ऐकलं होतं. तुम्ही असं म्हणाला होतात की जोपर्यंत माझ्या अद्वैतचा आणि हिचा संसार सुरळीत होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवामध्ये जीव नाही येणार. म्हणून मी हिच्याशी खूप चांगलं वागत होतो. तुमच्या तब्येतीसाठी मी हिच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. पण आता नाही आबा, आता बाद झालं हो हे. ही मुलगी माझ्याच घरामध्ये राहून मलाच डॉमिनेट करतीये, सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून मला ब्लॅकमेल करतीये, माझ्या आईला प्रेशराईज करतीये. गरज नसताना जिथे शांत बसायला हवं तिथे उगाचच पुढे पुढे करतीये आणि मला कायम खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतीये. आणि आज तर तिने कहरच केला, तिने माझ्या आईला धक्का दिला. ते मी सहन नाही करू शकत आणि इथून पुढे या मुलीबरोबर मी चांगला वागू शकत नाही आणि नाही वागणार मी. आता आबासुद्धा अद्वैतचं हे शांतपणे बोलणं ऐकून घेत असतात. याच्यावरती आबासुद्धा अद्वैतला एकही शब्द बोलत नाहीत. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा प्लीज तुम्ही तुमची प्रकृती जपा, आमच्या वागण्याचा तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, कारण त्याचा काही उपयोग नाहीये. कारण मी जितकं प्रयत्न करतो हे असं वागताना माझी घुसमट होते. त्यानंतर आता आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत हे बघ, मी तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं, आता मला थोडं बोलू देशील का? अद्वैत अरे माहिती का, हा सगळा प्रकार मला पहिल्यापासूनच माहिती होता, कारण तू फक्त माझ्यासाठी म्हणून या कलाबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करत होता हे मला ठावं होतं. हे ऐकल्यानंतर अद्वैत आता लगेच आश्चर्याने आबांकडे पाहू लागतो. आता आबा सांगू लागतात की ज्या दिवशी कला घरातून निघून गेली त्या दिवशी गणपतीच्या इथे ठेवलेली तुझी चिठ्ठी कलाने वाचली आणि तीच चिठ्ठी तिने मला दाखवली. आता या विषयावरती आमचं बोलणं झालं, तेव्हापासूनच मला हे माहितीये. तर मग आता हे सगळं सत्य अद्वैतला समजल्यानंतर अद्वैतला लगेच मागचे पुढचे सगळेच दिवस आठवायला लागतात. अद्वैतला आता समजतं की आत्तापर्यंत आबांची भीती दाखवून हिने माझ्याकडनं जे काही करून घेतलं ना ते सगळं खोटं होतं. आजपर्यंत पदोपदी माझ्याच घरामध्ये माझाच विश्वासघात होत होता. रजनीत आता अद्वैतला समजून सांगण्यासाठी बोलू लागते, पण मात्र रोहनचे बाबा लगेच मोठ्याने रजनीवरती ओरडतात आणि तिला शांत करत असतात. अद्वैत आता म्हणतो, म्हणजे आत्तापर्यंत ही मुलगी माझ्याशी असं वागत होती, माझ्याकडे कारण होतं, कारण मी आबांच्या तब्येतीसाठी असं वागत होतो. माझं जे काही कारण होतं ते माझ्या घरच्यांच्या रिलेटेड भावनिक असं कारण होतं. पण मात्र त्यामध्ये इतकं काय, कारण हिने तर आबांना सगळं काही सांगितलं होतं. याचा अर्थ आबांना सांगितल्यानंतर सुद्धा ही मला ब्लॅकमेल करत होती. ही तिच्या मतांप्रमाणे मला वागवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे याचा अर्थ असा की ही सुद्धा खोटंच बोलत होती. अद्वैतचं म्हणणं असतं, हे आपलं घर ना असं कधीही नव्हतं. आपण सगळे एकत्र जमायचो, हसत खेळत आनंदात आपण गप्पा मारायचो. आजपर्यंत आबा मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईला जीवनाच्या ताटावरून उठून जाताना कधीही पाहिलेलं नाहीये. आणि आता आपण सगळे एकत्र कशासाठी येतो, तर इने जो त्रास दिलाय त्याच्यासाठी. अद्वैत आता कलाला म्हणतो, किती चुकीचं वागत आलीस ग तू माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी, तुला थोडीही लाज नाही वाटत का? आणि आबा तुमचं असं म्हणणं आहे की हिला संस्कार आहेत. आबा तुम्ही हिला कितीही पाठीशी घाला, पण मात्र माझे पेशन्स आता संपलेत. मी खूप सहन केलंय ते मी साईडला करू शकतो, पण मात्र ही मुलगी माझ्या आईबरोबर जे काही वागली ना ते मी सहन नाही करू शकत. अद्वैत आता कलाला म्हणतो, खरे मी बाकी सगळं काही सहन करू शकतो, पण मात्र माझ्या आईचा अपमान नाही. आता माझ्या आईशी वागताना रिस्पेक्टनेच वागायचं. अद्वैतचं हे वाटेल ते बोलणं कला ऐकून घेते आणि आता कला सांगू लागते की हे बघ अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्यांना धक्का नाही दिलेला, त्यांचा तोल गेला होता.
अद्वैत कलावरती ओरडत म्हणतो की तू एक खोटं बोलतीयस. कला आता म्हणते, हे बघ मी तुझं खूप ऐकून घेतलं. आता मला याच्यावरती एक शब्द देखील बोलायचा नाहीये. मला आता फक्त सरोज मॅडमला विचारू दे. कला आता लगेच सरोजला विचारते, सरोज मॅडम आपण दोघीही इथे उभं होतो आणि बाकीचे सगळे बाजूला होते. त्याच्यामुळे त्यांचा कदाचित गैरसमज झाला असेल. पण आपल्यात नेमकं काय घडलं हे तुम्हाला आणि मला आपल्या दोघींनाही माहितीये. तुम्हीच सांगा ना, मी तुम्हाला धक्का दिलाय का? आता कलाचं बोलणं पाहता सरोज ही शांत राहते. ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही. तर अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो, तू कोण आहेस ग माझ्या आईला प्रश्न विचारणारी? तुझी लायकी काय बघ ना. माझ्या आईची लेवल काय, तुझी लेवल काय? त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि आज तू तिलाच प्रश्न विचारतीयस. आणि ते सुद्धा तिला धक्का मारल्यानंतर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझी आई माझी टॉप प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे तू आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर निघायचं. अद्वैत आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता कलाचा हात पकडतो आणि डायरेक्ट तिला घराबाहेर काढणार असतो. सोहम, रजनी हे दोघीही अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण मात्र अद्वैत काय कोणाचं काहीही ऐकत नसतो. आबा सुद्धा आता अद्वैतच्या मागे आलेले असतात आणि अद्वैतला म्हणतात, अद्वैत हे बघ ऐकून घे माझं. असं काहीही अक्रीत करू नकोस. आता सोहम म्हणत असतो, अद्वैत दादा असं करू नको. कलावहिनीला घराबाहेर नको काढू. एकदा तिचं म्हणणं तरी ऐकून घेतलं पाहिजे ना. त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला म्हणतात, हे बघ अद्वैत, कलाला घरामध्ये घे. हे असं वेड्यासारखं वागू नकोस. अद्वैत कलाला म्हणतो, एखाद्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं ना तर त्याला त्याची किंमत नसते. आणि अचानक मिळालेल्या गोष्टीतून केवळ माज वाढतो. आता आबा अद्वैतला म्हणतात, हे बघ अद्वैत, कोणतीही गोष्ट अशीच घडत नाही. ती काही कारणांमुळे आपल्या घरात आली. अद्वैत आता आबांना म्हणतो, मला त्रास देणं एवढंच फक्त कारण आहे. आणि आबा ही आपल्या घरात आलीही नाहीये, ही आपल्या घरामध्ये घुसलीये. सोहम, रजनी हे सगळे अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अरे अद्वैत, असं डोक्यामध्ये राग घालून काहीही करू नकोस. ऐक तू आमचं, नको काढूस तिला घराबाहेर. आबा सुद्धा अद्वैतला म्हणत असतात, हे बघ अद्वैत, हे असं काहीही करू नकोस. पण मात्र अद्वैत आता कोणाचं काहीही ऐकत नसतो आणि अद्वैत म्हणतो, मी या मुलीला आपल्या घरामध्ये राहायला जागा देणार नाही. अद्वैत रागामध्ये तिकडनं निघून जाऊ लागतो. पण मात्र कला लगेच आता अद्वैतचा हात पकडते आणि त्याला थांबवून घेते. नैना सरोजचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि नैना म्हणते, आपल्या घरामध्ये असं काही होऊ शकतं ना, असं मी इमॅजिनच नाही करू शकत आहे. कला माझी बहीण असं वागू शकते ना, मला असा अंदाजच नाहीये. तरी मी मोठी बहीण, मोठी जाऊ म्हणून तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की कला असं तू नको वागूस. हे आपलं सासर आहे, हे आपलं माहेर नाही, इथे नीट वाग. पण मात्र तिने माझं ऐकलंच नाही. आणि आज तर तिने हद्दच पार केली. चक्क तिने स्वतःच्याच सासूला ढकललं. नैनाचं आता हे बोलणं पाहता सरोज लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, ही मुलगी ना आमच्या मध्ये उभी होती. हिने सुद्धा स्पष्ट पाहिलंय की नक्की काय झालंय ते. तरी सुद्धा ही अशी बोलतीये. या दोघी बहिणी महाचालाक आहे ना, असं मी म्हणते ना, त्यामध्ये काहीही खोटं नाहीये. रोहिणी आता म्हणू लागते, काय हद्द झाली तिची. कला सरोज बहिणीचा असा एवढा मोठा अपमान कसं काय करू शकते. बिचारी सरोज बहिणी आयुष्यभर झिजली या घरासाठी. बिझनेस सुद्धा तिच्या मनाप्रमाणे चालतो. आणि काल आपल्या घरामध्ये आलेली ती मुलगी सरोज बहिणीने तिचं ऐकलं नाही म्हणून चक्क तिला धक्का देऊन खाली पाडते. नैना आता लगेच नाटकं करत म्हणू लागते की मला असं वाटतंय की मीच सरोज मामींची माफी मागावी. पण मात्र मी माफी मागून झालेला अपमान भरून कुठे निघणार आहे. मला ही गोष्ट मान्य आहे की दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतो. पण मात्र आज जी काही ती वागली आहेस ना, त्यामुळे तिने लिमिट क्रॉस केली आहे. रोहिणी म्हणू लागते, हे बघ सरोज बहिणी, मला मान्य आहे की तुझ्या सुनेचं पावलोपावली कौतुक होतं. सगळे तिला डोक्यावरती घेऊन नाचतात. पण आज जे तिने केलंय ना, ते सगळं पाहता मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की माझी सून असं कधीही करू नाही शकत. रोहिणी आणि नैना दोघेही सरोजच्या मनामध्ये कलाविरुद्ध विष फिरवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते, तू नेमकं काय झालं हे जाणून घेणारच नाहीयेस का. तू फक्त स्वतःच्या दृष्टिकोनाने परिस्थिती बघणार, वाटेल ते बोलणार आणि निघून जाणार का. हे बघ, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि तू एकच बाजू धरून नाही ठेवू शकत. स्वतःचं म्हणणं मांडून दुसऱ्याचं काहीही न ऐकणं हे म्हणणं चुकीचं आहे चांदेकर. एकतर तू काहीतरी चुकीचं बघितलीस किंवा तुझा गैरसमज झालाय. मी सरोज मॅडमला धक्का दिलेला नाहीये, त्यांचा तोल गेला आणि ही गोष्ट मी खोटं बोलत नाहीये. अद्वैत पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच कला अद्वैतला शांत करत म्हणते, अद्वैत जसा तुझा मान सन्मान आहे ना, तसाच माझा सुद्धा आहे. पण माझी काहीही चुकी नसताना दुसऱ्या कोणाच्या तरी समाधानासाठी मी कोणाचीही माफी मागणार नाही. कारण त्याच्यामध्ये मला माहिती आहे की काहीही चुकी नाहीये माझी. कला आता खूपच मोठा निर्णय घेते आणि कला अद्वैतला म्हणते, तू माझ्यावरती जे घाणेरडे आरोप केलेस ना, जोपर्यंत ते आरोप मी सिद्ध करून दाखवत नाही आणि तू मला असं सगळ्यांसमोर असं घराबाहेर काढलं ना, तोपर्यंत तू मला स्वतः घरात घेत नाही ना, तोपर्यंत मी ते अन्न पाण्याशिवाय उभी राहणार. कलाचं हे बोलणं पाहता आबा, रजनी यांना खूप मोठा धक्का बसतो.
अद्वैतसुद्धा फक्त शांतपणे कलाचं बोलणं ऐकून घेतो. तो याच्यावरती काहीही बोलत नाही आणि लगेच घरात निघून जातो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आबा घरात आल्यानंतर सरोजला म्हणतात, हे बघ, तू आणि अद्वैत जे काही कलाशी वागलायस ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा आजपासनं तू माझ्याशी बोलायचं नाही. आबा रागातच तिकडे निघून जातात. इकडे कला बाहेर असते आणि ती स्वतःशीच विचार करत म्हणते, हा चांदेकर वाटेल तसं बोलतो. काहीही शहानिशा न करता त्यांनी वाटेल तसे आरोप केलेत माझ्यावर. पण मात्र सरोज मॅडम स्वतःहून ही गोष्ट सांगत का नव्हत्या, की कलाने मला धक्का मारलेला नाहीये. पण मात्र त्या गप्प राहिल्या. आत्ता त्यांनी बोलायला हवं होतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.